What is the alternating current and direct current? Alternating current शॉर्ट फॉर्म आपण म्हणू शकतो AC, डायरेक्ट करंट DC. तर AC हा शब्द आपण बऱ्याच वेळेस एअर कंडिशनरसाठीच वापरतो, पण तिथला AC आपल्याला इथे यूज करायचा नाही आहे. आपण इथे AC कशासाठी करणार आहोत? लॉंग फॉर्म ऑफ AC इज अल्टरनेटिंग करंट. तर दोन टाईप्सचे करंट असतात, डायरेक्ट आणि अल्टरनेटिंग. आता त्या शब्दामध्येच आपल्या लक्षात येऊ का, डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट आणि अल्टरनेटिंग म्हणजे मध्ये मध्ये काहीतरी ब्रेक होतोय, मागे पुढे होतोय, टू अँड फ्रो अशी जी ॲक्शन असते, बॅक अँड फोर्थ, पुढे मागे, हा जो प्रकार असतो तो आपल्याला ह्या अल्टरनेटिंग करंटमध्ये असतो. तर ह्या दोघांचे सर्किट अशा प्रकारे असतात बघा खाली. डायरेक्ट करंटमध्ये काय आहे? DC सोर्स म्हणजे बॅटरी, डायरेक्ट कुठलीही सेलची बॅटरी, पण DC सोर्स हा DC बॅटरी वेगळ्या असतात, AC बॅटरी वेगळ्या असतात. ओके, DC सोर्स इथे लावलेला असतो. करंट जो आहे तो निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे असं आपल्याला फ्लो होताना दिसेल. इकडे लोड म्हणजे एनी अप्लायन्सेस जिथे तुम्ही त्याला तो जॉईन करणार आहात, ओके, कनेक्ट करणार आहात. पण AC करंटमध्ये हा AC सोर्स लावलेला असतो आणि लोड, पण इथे करंट हा जो आहे कोणत्याही डायरेक्शनने असू शकतो. एकदा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पुन्हा तो अल्टरनेट होईल, पुन्हा तो रिव्हर्स होईल, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, असं हे तिथे काय मागे पुढे टू अँड फोर आपल्याला फ्रो ॲक्शन दिसणार आहे. दॅट इज द, तिथे सुद्धा लोड म्हणजे आपल्या कुठलाही अप्लायन्सेस आपण अप्लाय करू शकतो. मग ह्या दोघांचेही आपण बघायला गेलो तर ग्राफिकल मोडमध्ये तुम्हाला दाखवलं, समजा DC पॉवर सिग्नल हे कसे असतात आणि AC पॉवर सिग्नल कसे. तर AC पॉवरचं आपण बघायला गेलो तर डायरेक्शन, करंटची डायरेक्शन ही काय आहे? कॉन्स्टंट आहे. सुरुवातीला काय आहे? सुरुवातीला ती वाढते आणि ती मग कॉन्स्टंट राहते. व्होल्टेज पण बघितलं तरी त्याचं आपल्याला कॉन्स्टंट दिसतं, त्याच्यामध्ये काही मागे पुढे नाही. एकदा जे व्होल्टेज आलं तेच सगळ्यांना. मग तिथं अप्लायन्सेस आपलं असं शॉर्ट कमी व्होल्टेज अप्लाय होणारा एखादा अप्लायन्सेस असू दे किंवा जास्त, सगळ्यांना व्होल्टेज सेम. पण ह्यावेळेस होतं काय, आणि इथे AC मध्ये काय बघा, AC मधला करंट हा काय आहे बघा, आपल्याला वेव्ह लाईक त्याचं आपल्याला ग्राफ दिसतोय. वेव्ह लाईक म्हणजेच काय, इकडून वरती गेलं ह्या पॉईंटपर्यंत तो काय आहे, इन्क्रीज झालेला आहे त्याचा करंट. पुन्हा असं इथून खाली इथे 0 अगदी आलेला आहे, मधल्या लाईनला तो टच झाला एक्सिस लाईनला. पुन्हा तो तिथून खाली गेल्यावर काय होतं, आपल्याला खाली डिक्रीज झालेला आहे. मग पुन्हा तो 0ला पुन्हा इन्क्रीज, 0 डिक्रीज, 0 इन्क्रीज, अशा प्रकारे आपल्याला करंट आणि व्होल्टेज म्हणजेच काय, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही पण काय चेंजेबल दिसतात. इथे काय, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड कॉन्स्टंट दिसत आहे. आता ह्याचा फायदा काय होतो, कुठे फायदा होतो आणि कुठे तोटा होतो हे आपण आता बघणार. आता AC पॉवर सिग्नल्स किंवा AC करंट, अल्टरनेटिंग करंट हे आपल्याला जास्तीत जास्त आपल्या होम अप्लायन्सेसमध्ये जे आपल्याला MSCB पॉवर सप्लायकडून जे काही आपल्यापर्यंत आलेले असतात ते सगळे AC पॉवर सिग्नल्स आहेत. म्हणजेच काय, अल्टरनेटिव्ह पॉवर. आपण घरामध्ये सुद्धा जे काही ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये वेगवेगळे करंट्स यूज करतो ते सगळे काय आहेत, AC पॉवर सिग्नल्स आहेत. ओके, पण DC पॉवर सिग्नल हे काय आहेत, घरामध्ये नाही, तर मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये, मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला काय आहे, DC पॉवर सिग्नल्स हे अप्लाय होताना दिसून येतील. मग इथे काय दिसून येणार आहे आपल्याला, आता व्होल्टेज आणि करंट हा कॉन्स्टंट राहतो, कारण तिथे तशाच मोठमोठ्या मशिनरीज असतात आणि त्यांना व्होल्टेज आणि करंट कॉन्स्टंट फॉर्ममध्ये लागत असतो, तरच त्यांच्या काय आहे, त्यांच्या मशिनरीज रनआउट होऊ शकतात. आणि तिथे मोठमोठे आहे, कारण त्यांचं करंट सुद्धा त्यांना हाय व्होल्टेजचं हाय हे लागणार आहे आणि कॉन्स्टंटली तेवढंच लागणार आहे. पण इथे आपल्या घरामधले जे छोटे छोटे अप्लायन्सेस असतात दे डिड नॉट नीड दॅट, त्यांना एकदम हाय व्होल्टेज. आता आपण छोट्या छोट्या अप्लायन्सेसमधले म्हटलं तर बल्ब आहे, फॅन आहे, ट्यूबलाईट आहे, हे छोटे छोटे अप्लायन्सेस झाले की ज्यांना एवढ्या पॉवरची, एवढ्या व्होल्टेजची आवश्यकता नाही आहे, त्यांना कमी व्होल्टेजसुद्धा चालू शकतो. ओके, आणि त्याचप्रमाणे जर आपण हे बघितले मोठमोठे अप्लायन्सेस आपल्या घरात असलेले मोठमोठे, म्हणजेच काय, फ्रीज आहे, काय म्हणू आपण, AC म्हणूयात, ते TV म्हणूयात, किंवा काय आहे वॉशिंग मशीन म्हणूयात, ओव्हन म्हणूयात, हे सगळे काय आहेत, हाय व्होल्टेज त्यांना हवं आहे, पण अगदी हाय व्होल्टेजसुद्धा नाही. मग त्यासाठी जो AC येणार आहे तो काय आहे, ट्रान्सफॉर्म करून घ्यायला लागतो. मग इथे सुद्धा आपल्याला स्विच, एक ट्रान्सफॉर्मर लावायला लागतो की जो ट्रान्सफॉर्म.
पण तो ट्रान्सफॉर्मर आपल्याला DC ला लावता येत नाही, AC ला लावून चालतो. AC हा त्याचा इनपुट आहे, DC हा इनपुट होणार नाही. ही कन्सेप्ट आपल्याला अजून पुढच्या वर्षी पण शिकायला मिळेल. तसंच बघा, व्हाय इज द AC इज बेटर दॅन DC, का बरं? इथं ट्रान्सफॉर्मरचं मी म्हटले. बघा, जसं TC सिस्टीममधून जे असे येते, मग वेगवेगळ्या बघा आपल्याला बाहेर जे मोठमोठे लाईटचे खांब दिसतात तिथून ती येत असते आणि त्यानंतर एखादा, पण तिथे काय आहे, ती डायरेक्ट जाणार आहे. मग तिथे काही जर एखादा मे बी आपला एखादा डायरेक्ट हा व्होल्टेज गेल्यामुळे मे बी एखादा आपल्याला आपलं म्हणू शकतो अप्लायन्सेस डॅमेज सुद्धा होऊ शकतो, कारण कधी कधी व्होल्टेज कमी. मग पण तसं AC मध्ये काय आहे, AC मध्ये जरी व्होल्टेज कमी जास्त होत असेल किंवा काय आहे म्हणू शकतो आपण करंट कमी जास्त होत असेल, तरी पण आपल्या घरामध्ये येण्याच्या आधी एक ट्रान्सफॉर्मर आपल्या मीटरमध्ये जोडलेला असतो. जो ट्रान्सफॉर्मर काय करतोय, त्याला कंट्रोल करण्याचं काम करत असतो. त्याचप्रमाणे बघा, आता मेन डिफरन्स आपण काय AC कॅन कॅरी अँड सेव्ह टू ट्रान्सफर द लॉंगर डिस्टन्सेस इव्हन बिटवीन द टू सिटीज अँड मेंटेन द इलेक्ट्रिक पॉवर. म्हणजे आपण लांबपर्यंत एकाच ठिकाणचा सप्लाय लांबपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतोय, 2-2 सिटीजला सुद्धा तो कनेक्ट करू शकतोय आणि तरीसुद्धा त्याचा इलेक्ट्रिक पॉवर कुठेही ब्रेक होणार नाही. पण डायरेक्ट करंटमध्ये DC कॅनॉट ट्रॅव्हल फॉर लॉंगर डिस्टन्सेस इट लुजेस द इलेक्ट्रॉन. आणि जर तसं करायचा प्रयत्न केलाच आपण, तर तो कुठेतरी इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय त्याचा ब्रेकडाऊन होईल आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, पुढे त्याला आपल्याला नेता येणार नाही आहे. त्यानंतर AC करंट, द रोटेटिंग मॅग्नेटिक्स कॉजेस द चेंज इन द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फ्लो. काय आहे, रोटेटिंग मॅग्नेट काय आहेत, ते चेंज करत असतात इलेक्ट्रिक फ्लो. म्हणजे टू अँड फ्रो जी ॲक्शन करायचं काम कोण करत असतं, रोटेटिंग मॅग्नेट त्याच्यामध्ये असतात. तर डायरेक्ट करंटमध्ये द स्टेडी मॅग्नेटिझम, स्ट्रेट काय स्टॉप कंडिशनमध्ये असलेली स्टेडी मॅग्नेटिझम मेक्स द DC टू फ्लो इन अ सिंगल डायरेक्शन. देन नेक्स्ट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द AC इज dependent upon the country, but generally the frequency is the 50 Hz or 60 Hz. The frequency of AC का हा डिपेंड कशावर असतं, कंट्री, प्रत्येक कंट्रीची वेगवेगळी AC असते. जनरली ती 50 Hz 60 Hz. आपल्या इंडियामध्ये जर विचारलं तुम्ही काय आहे 50 Hz, हा क्वेश्चन सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारतं, व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द इन द इंडिया ऑफ द AC करंट. आता हे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं, तर आपण बघितलं मगाशी ह्याच्यामध्ये, जसं आपल्याला करंट आणि व्होल्टेज हे काय आहेत, आपल्याला कमी जास्त होताना दिसतात. मग त्याचा हा जो ग्राफ आपण काढतो, तेव्हा हा 0 पॉईंटपासून इन्क्रीज होतोय, पुन्हा 0ला येतोय, पुन्हा डिक्रीज होऊन पुन्हा 0ला येतोय. मग हा जो एक कम्प्लीट जो त्याचा वे आहे, इथून 0पासून मध्येच काय आहे, इन्क्रीज होऊन डिक्रीज पुन्हा 0, इथे ही 1 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी अशी होत असते. अशी ही फ्रिक्वेन्सी काय आहे, 50 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी आपल्या इंडियामध्ये असते. कुठल्याही म्हणजे पॉवर सप्लाय 50-60, आता अमेरिकेत वगैरे बघायला गेलं तिथे 60 हर्ट्झ एवढी आहे. ओके, अजून वेगवेगळ्या कंट्रीप्रमाणे वेगवेगळी. आपल्या इंडियामध्ये 50 हर्ट्झ आहे. पण DC पॉवरमध्ये आहे का हे वेव्हजच नाही आहे, त्याच्यामुळे इथे काय आहे, इथे अशी फ्रिक्वेन्सी कमी जास्त होण्याचा प्रयत्न येत नाही, म्हणून फ्रिक्वेन्सी तिथे काय आहे, 0 आहे. DC पॉवर सप्लायची फ्रिक्वेन्सी किती असते, 0 असते. मग त्याचप्रमाणे बघा, देअरफॉर DC हॅज नो फ्रिक्वेन्सी ऑफ द 0 फ्रिक्वेन्सी, और वी कॅन से 0 फ्रिक्वेन्सी. इन द AC द फ्लो ऑफ करंट चेंजेस इन द डायरेक्शन बॅकवर्ड पिरियडिकली. मगाशी तुम्हाला चेंजेस द डायरेक्शन चेंज होते हे सांगितले. इट अँड DC इज फ्लोज इन द सिंगल डायरेक्शन स्टेडीली, स्ट्रेटने आणि स्टेडीली कंटिन्युअसली फ्लो करत असतो. Electrons in the AC keeps the changing its direction backward and forward, and electrons in the DC move in one direction, that is the forward. फक्त एकाच डायरेक्शन ते मूव्ह होतात, that is the forward direction. बॅकवर्ड पुन्हा ते मागे येत नाही. अशा प्रकारे आपल्याला AC आणि DC ह्याच्या करंटमधलं आपल्याला काय आहे डिफरन्स विचारलं तर लिहिता आला पाहिजे. ओके, नाव आता आपण लास्ट कन्सेप्ट बघूया, दॅट इज द इलेक्ट्रिक जनरेटर. ओके, hello student, today we are starting the next concept, that is the electric generator. बघा, आता इथे आपण पूर्ण आपलं पॉवर स्टेशन जे MSCB आहे ते पूर्ण आपल्या एवढ्या मोठ्या सिटीला सगळीकडे पॉवर सप्लाय करत असतं. पण त्यांच्याकडे खरं तर असं बघायला गेलं तर मोठमोठ्या बॅटरीज तर वगैरे काही असत नाही. मग तरीसुद्धा ह्या सगळ्यांना कोणत्या डिव्हाइसमार्फत
पॉवर सप्लाय ते करत असतील तर त्यांच्याकडे एक मोठ्या मोठ्या पंख्यांची असलेल्या एक डिव्हाइस असतं की ज्याला आपल्याला म्हणता येईल की टर्बाईनमध्ये जे टर्बाईन काही रोटेट केलं की तिथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होत असते. मग ते टर्बाईन रोटेट करण्यासाठी मे बी आपण एखाद्या पाण्याचा फ्लो त्याच्यावर जोरदारपणे टाकू शकतोय. मग तिथे धरणांमध्ये जसं आहे डॅममध्ये आपण जोरदार फोर्सने पाणी येत असतं. मग त्या फोर्सने येणाऱ्या पाण्याचा वापर करून आपण हे टर्बाईन रोटेट करू शकतोय. किंवा काय विंड मिलमध्ये बघावं तिथे सुद्धा वाऱ्याच्या साहाय्याने जर काय वाऱ्याची जी गती असते त्याच्या साहाय्याने सुद्धा आपण ते त्याच्या फोर्सने सुद्धा आपण ते टर्बाईन रोटेट करू शकतो. मग ते टर्बाईन रोटेट झाले की इलेक्ट्रिसिटी ऑटोमॅटिकली काय आहे चालू होणार आहे. आपल्याला पुढे सुद्धा बघायचं आहेच हाऊ दॅट इलेक्ट्रिसिटी इज पुढे आपल्याला लेसन आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोतच. लक्षात आहे. मग आता इलेक्ट्रिसिटी हे टर्बाईन रोटेट झालं की इलेक्ट्रिसिटी काय होणार आहे जनरेट होणार आहे. मग इथे जनरेट होण्यासाठी वेगवेगळ्या पाण्याच्या फोर्सचा किंवा वाऱ्याच्या फोर्सचा जी गती आहे त्या स्पीडचा आपण वापर करून तिथं टर्बाईनला रोटेट करू शकतो. मग तसंच हे इलेक्ट्रिक करंट हे टर्बाईन रोटेट झाले. आता इलेक्ट्रिक करंट का बरं तसा प्रोड्यूस झाला आहे तर ह्याच्या मागे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके जे फॅरेडेने आपल्याला 200 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. मग आता जेव्हा आपण दोन मॅग्नेटच्या मध्ये एखादा इलेक्ट्रिक कंडक्टर ठेवू तेव्हा काय आहे त्याच्या चेंजिंग मोशनमुळे काय होतं त्याच्यामध्ये एक करंट इंड्यूस होतो. आता त्याच एक कंडक्टरचा आपण काय एक अशी कॉईल तयार करून घेतली आणि ती आपण त्याच्यामध्ये रोटेट केली. ती रोटेट करते म्हणजेच काय मागे पुढे चेंज करते ती तिचा जागा. म्हणजेच काय होणार जेव्हा ती चेंज करणार आहे तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होणार आहे आणि तो करंट काय आहे आपल्याला या बल्बच्या सहाय्याने आपण बघतोय. मग इथे काय इलेक्ट्रिक जनरेटर ह्या अशा टाईपच्या ह्याला काय म्हटलं इथे कुठेही बॅटरी लावलेली आहे का तर नाही. विदाऊट बॅटरी आपल्याला काय हे दिसतंय पण इथे इलेक्ट्रिक जनरेटर तयार झाले. आता बघूयात आपल्याला ह्याच्यामध्ये हा झालेला जो करंट आहे तो कसा प्रोड्यूस झाला आणि त्याच्यामध्ये नेमकं इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन कशी असणार आहे. बघा आता ही जी कॉईल आहे असे बरेचसे टर्न ओव्हर घेतलेली हे आर्मेचर कॉईल आहे ही आणि ज्याच्यामध्ये आपल्याला करंट कसा तर त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की आपला राईट हँड रूल जो आहे फ्लेमिंगचा त्याचा आपण इथे इंड्यूस करंटसाठी असलेल्या त्या रूलचा आपण इथे उपयोग करू. जर आपला थंब हा फोर्स असलेला फोर्स जो आहे मॅग्नेटिक फोर्स ऑफ आपल्याला जर त्याचा फोर्स ऑन द कंडक्टर हे जर तिथे फोर्स कसा आहे की जर त्या फोर्स म्हणजे त्या कंडक्टर वरच्या दिशेने मूव्ह होत असेल मोशन पाहिजे ना. कंडक्टर हा कसा पाहिजे मोशनाइज असला पाहिजे तर त्याच्यामध्ये करंट हा इंड्यूस होत असतो. मग समजा हा थंब आपला समजा मोशन ऑफ कंडक्टरची डायरेक्शन शो करत असेल त्यानंतर बी आपण हा जर फर्स्ट फिंगर इंडेक्स फिंगर म्हटलं तर तो काय आहे बघा नॉर्थकडून साऊथकडे हे काय आहे डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड असेल तर आपला हा मिडल फिंगर जो आहे तो इंड्यूस करंटचं डायरेक्शन शो करणार आहे. मग त्याच रूलप्रमाणे जर आपण तर आपला हा पहिला इकडची बाजू हा आपण थंब रूल हा जो राईट हँड रूल आहे तो आपण इकडे अप्लाय करायचा प्रयत्न करू. मग जेव्हा इकडे आपण अप्लाय करू तर आपलं काय फोर्स ऑन द कंडक्टर हे काय आहे वरच्या दिशेने म्हणजे आपला अंगठा कुठं जाणार आहे वरच्या दिशेने. त्यानंतर आपल्याला हे काय आहे आपला फर्स्ट फिंगर काय दाखवतोय मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन म्हणजे तो इकडून इकडच्या बाजूने आपल्याला आणि इंड्यूस करंट मग आपल्याला कसा बघा आपल्याला समजा इथे आपला हँड आपण इथे आणला काय थंब आपल्याला काय आहे वरच्या दिशेने दाखवायचं आहे आणि बी ची पोझिशन म्हणजे काय फर्स्ट फिंगर आहे ह्या बाजूने इकडे तर समजा आपला अशा प्रकारे दिसेल. बघा थंब वरच्या बाजूला आहे फर्स्ट फिंगर दॅट इज इंडेक्स फिंगर काय आहे नॉर्थकडून साऊथकडे अशी डायरेक्शन शो करतो. त्यावेळेस बघा हा आपला मिडल फिंगर काय करतोय आपल्या स्क्रीनच्या आतमध्ये इनवर्ड डायरेक्शन इकडून तिकडे म्हणजे ए बी नाव दिलं ह्या पॉईंटला तर इकडून ए टू बी असं आपल्याला काय आहे करंट इंड्यूस करंट फ्लो होत असताना दिसेल. तसंच जर आपण ह्या बाजूच्या ह्या कंडक्टर काय खालच्या दिशेने जातो म्हणजे आपला थंब काय होईल खालच्या दिशेने पॉईंट करेल. मॅग्नेटिक फील्ड अशीच आहे इकडून इकडे त्याच्यामुळे हा बघा मिडल फिंगर आता बाहेरच्या दिशेने येताना दिसतोय आपल्याला बाहेरच्या दिशेने येताना दिसतोय म्हणजेच काय ह्या सी टू डी कडे C to D अशी त्याची डायरेक्शन आहे म्हणजे फोर्स काय झाला आता अप काय झाला इंड्यूस करंट
इनटू द स्क्रीन अपवर्ड डायरेक्शन, जो खाली डाऊनवर्ड डायरेक्शन जातोय तिथे इंड्यूस करंट कसा झाला, आउट ऑफ द स्क्रीन, आतून बाहेरच्या दिशेने येताना. आता ह्या आपण हँड्सच्या ऐवजी जर आपण ॲरो त्याच्यावर काढले तर आपल्याला तिथं अशा प्रकारे दिसेल. बघा ते इंड्यूस करंट इकडून इकडे जातोय आणि हा काय आहे, या आतून बाहेरच्या दिशेने आपल्याला येताना दिसतोय. मग इथे काय आहे, जेव्हा हा इंड्यूस करंट इथून आतून बाहेरून आत जातोय, मग तो इकडच्या डायरेक्शने जाईल, पुढे इकडे असा येईल आणि इकडे आता आपण सर्किट जर त्याला लावलं तर तो करंट त्यामध्ये जाऊन पुन्हा ह्या पॉईंटला येईल आणि पुन्हा इकडे काय आहे आपल्याला येताना दिसेल. मग ते इथे जर आपण इकडे बाहेरचे एक्सटर्नल डिव्हाइस आपण जे काही लावू त्याच्यामध्ये तो करंट पास होईल, पुन्हा ह्या पॉईंटला तिथं तो जॉईंट असेल. मग आपण समजा ॲरो त्याला सगळ्यांचे त्यांच्या डायरेक्शनचे काढले तर आपल्याला अशा प्रकारे दिसेल. आता बघा ह्याचं आपल्याला मोशन कसं होतं. आता मोशनाइज केल्यावर बघा हळूहळू हा कंडक्टर काय आहे, अपवर्ड म्हणजेच काय आहे, असं मिडल पोझिशनला आलेला आहे, बरोबर आहे, स्ट्रेट झालेला आहे. स्ट्रेट झाल्यानंतर आता तो काय हळूहळू खाली जाण्याचा. आता जो खाली जातोय बघा, डाऊन जाताना काय करंट कसा होतोय, आउट ऑफ द स्क्रीन येणार आहे आणि अप जाताना इनटू द स्क्रीन जाणार. मग डाऊन जातोय, आता हा बघा हा जो पिंक कलरचा आहे तो कंडक्टर काय आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला जातोय, म्हणजे इंड्यूस करंट काय होणार आहे, आउट ऑफ द स्क्रीन, म्हणजे ॲरो हा चेंज होणार. आणि हा जो आपला ब्ल्यू वाला दिसतोय तो काय अपवर्ड डायरेक्शनला येणार आहे, त्याच्यामुळे इंड्यूस करंट काय आहे, इनटू द स्क्रीन जाणार आहे. ओके, पुन्हा हा स्ट्रेट झाला, पुन्हा आता हा डाऊन जातोय, इंड्यूस करंट आउट ऑफ द स्क्रीन आणि अपवर्ड जाणारा काय आहे, इनटू द स्क्रीन, म्हणजे इथे पुन्हा ॲरो आपले काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, ही लक्षात येते कन्सेप्ट. इलेक्ट्रिक मोटरमध्ये पण आपण बघितलं होतं तसंच इथे आपल्या तिथे मात्र आपण लेफ्ट हँड रूल यूज केला होता, इथे काय आहे, राईट हँड रूल आपण यूज करतोय. ओके, आता बघा तसं हे इथे काय होईल, हे रोटेशन चालू राहील त्याचं आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसून येणार आहे की त्याचं रोटेशन अशा प्रकारे, जसं ते वर आलं की ॲरो चेंज होत आहे, पुन्हा खाली जाताना तोच आहे ॲरो चेंज करत जातो, खालचा वर येताना त्याचा ॲरो चेंज करतो, वरचा खाली जाताना ॲरो चेंज करतो. म्हणजे ॲरो म्हणजेच काय आहे, दॅट इज द डायरेक्शन ऑफ द इंड्यूस करंट, त्याच्यामध्ये जो करंट इंड्यूस झालेला आहे. म्हणजे इथे आपण कुठल्याही प्रकारचा पॉवर सप्लाय लावलेला आहे का, त्याला नाही, पॉवर सप्लाय न लावता कुठल्याही प्रकारची बॅटरी न लावता त्याच्यामध्ये करंट इंड्यूस. आता आपल्याला आपण ह्याला समजा एक काय आहे, एक्सटर्नल डिव्हाइस आपण अटॅच केलं. ओके, त्याच्यामध्ये आपण हा करंट आता त्याला टाकून देऊ, लावला. आता इथे बल्ब लावला आहे, मग बल्बमध्ये आता बघा कुठल्याही प्रकारची बॅटरी लावलेली नाही आहे. आता हे काय आहे, आपण ह्याला हे अटॅच करूयात. ओके, जसं आपण हे दोन्ही पण पॉईंट आपण ह्याला आता अटॅच करून घेऊयात अशा प्रकारे. ओके, आता अशा प्रकारे अटॅच करून घेतले की आता बघा हे जसं फिरणार आहे आणि आता हा बघा हा असा, पण इकडे असं करत गेलं तर ते काय होईल, हे वायर्स सुद्धा तिथे गुंडाळल्या जाईल आणि मे बी ते ब्रेकडाऊन होऊ शकतं. मग हे असं करून चालणार आहे का, तर नाही. हे ब्रेकडाऊन टाळण्यासाठी आपण स्लिप रिंग्सचा आणि ब्रशेसचा वापर करणार आहोत. आता ह्या स्लिप रिंग्स काय आहेत, स्लिप आता म्हणजे स्लिप होणार आहे, बरोबर, स्लिप रिंग्स आहेत आणि त्या स्लिप रिंगला त्या स्लिप काही कंट्रोलमध्ये स्लिप व्हाव्या म्हणून काय आहे, त्यांना ब्रशेस, कार्बन ब्रशेस लावलेले आहेत. ओके, आता बघा ही तुम्हाला दिसेल, हा जो पिंक कलरचा कंडक्टर आहे तो ह्या पहिल्या पिंक कलरच्या स्लिप रिंगला लावलेला आहे, अटॅच आहे, आणि हा दुसरा आहे तो दुसऱ्या स्लिप म्हणजे ब्ल्यू कलरच्या स्लिप रिंगला काय आहे, अटॅच आहे. ओके, आणि जसं जसं आता हे काय आहे, ब्रशेस काय आहे, सॉरी हे स्लिप रिंग्स काय होणार आहे, मोशनाइज होणार आहे, गोल गोल जसं हे फिरेल तसं हे गोल गोल फिरत जाईल. पण तसेच ब्रशेस पण फिरणार आहेत का, नाही, ब्रशेस त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत पण ते फिरणार नाहीत. जसं म्हणे बघा फक्त ते टच आहेत. बघा जसं आपण एखाद्या ह्याच्यामध्ये ब्रश आणि ही रिंग बघितली तर ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर काय आहे, ते फक्त ती ब्रश तशीच राहील आणि स्लिप रिंग फक्त गोल 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 फिरत राहील. ओके, जसं आपण लहानपणी पण तुम्ही एक गेम, आता हल्लीच्या मुलांमध्ये हे दिसत नाही, असे टायर बघा असतात आणि तुम्ही बघितलं असेल कदाचित त्याचा वेळ, तो टायर काय आहे, आपण काय फिरवत जातो, तो गोल 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 फिरत राहतो, आपण काय फक्त त्याच्या हाताने त्याला मारत जातो आणि पुढे पुढे त्याच्यासोबत धावत धावत जातो. असा एक लहानपणी एक गेम असायचा, बरं, जुने टायर असले की त्याला पळवत पळवत न्यायचं. तो टायर जो असणार आहे, टायर जो आहे
तो काय आहे, तो गोलगोलच फिरत राहतो. जरी आपला हात आपण एकदा त्याला हे करतोय, मोशन त्याला एक गती देतोय, स्पीड देतोय, त्याला एक फोर्स त्याच्यावर अप्लाय करतोय, नंतर आपला हात त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो का, नाही. पुन्हा मग त्याला एक असं देत 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 आपण त्याच्या स्पीडने धावत जातो. मग तसंच तो टायर म्हणजे इथं स्लिप रिंग आहे आणि आपला हात म्हणजे हा ब्रश. म्हणजे ब्रश हा काय आहे, त्याला फक्त कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, पण तो आपल्याला मध्ये मध्ये त्या टायरला जसं टचमेंट करावं लागतं तसंच इथे सुद्धा तो थोडा थोडा मध्ये मध्ये टच करायला लागतो. स्लिप होणार आहे, तो फक्त जस्ट आपल्या हाताने स्लिप होत जाणार आहे. मग तसंच इथे आपल्याला दिसून येईल. आता आपल्याला एक्झॅक्टली कसं, जसं आपण इथे स्टार्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये, तर आपण आता बघूयात हा कसा व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे. जसं तो त्याला येणार आहे इथे तुम्हाला ह्याच्यामध्ये हा बल्ब जो आहे ग्लो होताना दिसणार आहे, की जेणेकरून तुम्हाला हा बल्ब ग्लो झाला दिसणार, म्हणजेच काय, करंट त्याच्यामध्ये पास झालेला दिसेल. पण आता इथे जो आहे बल्ब ग्लो होईल तो मुद्दामच आपण थोडंसं 2 कलरमध्ये, खरं तर हा बल्ब काय आहे एकाच कलरमध्ये, 2 कलरमध्ये आपण दाखवणार आहोत. ओके, आता बघा हा रोटेट झालाय, आता हा व्हर्टिकल पोझिशनला येतो. ओके, व्हर्टिकल पोझिशनला येतो, तो ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. बघा लक्षात येत आहे, या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आता आपल्याला दिसेल की हा जो ब्ल्यू आहे तो ब्ल्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तो काही कुठेही काय, त्याच्यामुळे ब्रश हे अटॅच नसल्यामुळे ते काय ब्रश सुद्धा त्याच्यासोबत रोटेट होत आहेत का, नाही. फक्त त्या रिंग्सच आपल्याला रोटेट होताना दिसून येणार आहे. ओके, रिंग्स फक्त त्याच्यामुळे इथला पण करंटची डायरेक्शन बघा आपल्याला चेंज होताना दिसते. जसं रिंग ही डाऊनवर्ड डायरेक्शनला जायला लागली ही पिंक कलरची, तसा इथला फ्लो काय झाला, चेंज झाला. आता आपल्याला करंट कसा होतोय, या डायरेक्शनने असा येतोय आणि आता तो ब्ल्यू स्प्लिट रिंगला आहे, आता ब्ल्यूवर अप्लाय होतो. आता त्याच्यामुळे त्याची हे झालेली आहे. आता आपण जेव्हा तो रोटेट होईल, आता आपण जेव्हा ब्ल्यू ह्याच्यामधून जातोय तेव्हा तो काय, ब्ल्यू मधून जेव्हा करंट जातोय तेव्हा आपण ब्ल्यू दाखवतोय आणि पिंक मधून जातोय तेव्हा येल्लो. म्हणजे आता बघा आता पिंक मध्ये करंट चाललेला आहे, बरोबर आहे. आता पुन्हा ब्ल्यू मध्ये चाललाय, पिंक मध्ये. मुद्दाम आपण दाखवलं तुम्हाला समजण्यासाठी, तसं ऍक्च्युली होत नाही. बल्ब हा एकाच कलरचा तिथे ग्लो होणार आहे. ओके, म्हणजे ग्लो होणार आहे, दॅट इज द करंट फ्लो होणार आहे, एवढंच. इथे मुद्दाम तुम्हाला आता ब्ल्यू मध्ये आता पिंक मध्ये असं आपण तिथे दाखवतोय. पिंक मध्ये गेल्यावर तो येल्लो दिसतोय, ब्ल्यू मध्ये आता करंट कॉन्टॅक्ट मध्ये आहे तर तो ब्ल्यू मध्ये दिसतोय. ओके, अशा प्रकारे इथे आपल्याला हे दिसते. दिस इज नथिंग बट द अल्टरनेटिंग करंट इथे आपल्याला इथे तयार झालेला आहे. देअरफॉर वी कॅन से दिस इज द AC जनरेटर. हा काय आहे, आपल्याला AC जनरेटर आपण ह्याला म्हणणार आहोत. ह्याला काय म्हणायचं आहे, AC जनरेटर. अल्टरनेटिंग करंट तिथे फॉर्म झालेला आहे, म्हणून AC जनरेटर इथे आपल्याला फॉर्म झालेला दिसून येतो. आता काही ठिकाणी DC जनरेटर असतात. ओके, DC जनरेटर. आता ह्या AC जनरेटरचं आपण कन्व्हर्जन करूया DC, जिथे डायरेक्ट म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ह्या करंटची एक्सटर्नल सर्किटचं जे करंट आहे त्याची डायरेक्शन आपल्याला चेंज व्हायला नको असेल. इथे भले होत आहे पण ह्याची डायरेक्शन चेंज करायची नसेल तर तिथे आपल्याला DC करंट आणावा लागेल. मग इथे डायरेक्शन एक्सटर्नल सर्किटची डायरेक्शन बघा हा असा आहे, इकडच्या बाजूला एरो हा आता कुठेही चेंज होणार नाही. त्यासाठी आपण बघा ते स्लिप रिंग्स होत्या त्या आपण काढून टाकल्या आणि इथे काय केले, कार्बन ब्रशेस ठेवलेले फक्त. आता कार्बन ब्रशेस मधून जाताना इथे काय होईल बघा, समजा कार्बन ब्रशेस एवढेच ठेवले, आता तिथे काय होईल, करंट आपल्याला जाताना दिसतो. पण जेव्हा तो बघा असा व्हर्टिकल पोझिशनला येतोय तेव्हा इथे कार्बन ब्रशेस त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का, नाही आहेत. म्हणजे करंट फ्लो होईल का, खरं तर नाही. मग तिथे काय होईल, आपल्याला हा जो कार्बन ब्रश आहे तो ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आणायला लागेल. ओके, कोणत्या, ह्या इकडच्या. आधी तो पिंकच्या कॉन्टॅक्टमध्ये होता तेव्हा अशा प्रकारे. मग आता जर तो ह्या पॉईंटच्या असणार आहे तर आपल्याला तो काय, इकडची जी डायरेक्शन आहे ती चेंज होणार नाही. बघा आता नीट लक्ष द्या. इथे काय आपण म्हणतोय की हा जो हे जे सर्किट आहे तर त्या सर्किटमध्ये आपल्याला जर करंट अशाच्या असाच कॉन्स्टंट ठेवायचा आहे, बाहेरचा करंटच्या डायरेक्शन हा काय आहे आपल्याला हीच कॉन्स्टंट ठेवायची, तर मग आपल्याला कंटिन्युअसली अशा प्रकारेच बघा हा ॲरो जो आहे तो इकडं गेलेला आहे, असा आला, इकडून इकडे जाऊन तो पुन्हा इकडे येतोय. ओके, पुन्हा पण हा जेव्हा रोटेट होणार आहे, तो रोटेट होईल तेव्हा काय पुन्हा डायरेक्शन चेंज नको व्हायला, तर तो हा बघा डायरेक्शन चेंज व्हायला नको म्हणून आपण काय करणार आहोत बघा, काय करावं लागेल आपल्याला, तर हा जेव्हा इकडे येतोय, ओके, आता
जेव्हा हा व्हर्टिकली पोझिशन नंतर इकडे जेव्हा डाऊनवर्ड येतो तेव्हा त्याचा इंड्यूस करंट काय होतं, चेंज होतं डायरेक्शन. मग हा ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होता, तो आपल्याला कॉन्टॅक्ट लूज करावा लागेल आणि इकडचा जो ॲरो आहे तो ॲरो आपल्याला ह्याच्याशी मेंटेन करण्यासाठी डायरेक्शन आपल्याला ते सर्किट ह्या ह्याला जॉईन करावं लागेल. पुन्हा हे व्हर्टिकल पोझिशनला आलं. आता ब्ल्यू हा काय करतोय, चेंज करतोय. मग आपल्याला असा करंट नको आहे, फक्त ह्या डायरेक्शननेच जाणार हवा आहे. पुन्हा तो पिंकच्या ह्याला आपल्याला काय करावं लागेल, अटॅच करावं लागेल. म्हणजे आपल्याला दर प्रत्येक त्याच्या रोटेशनमध्ये आपल्याला काय आहे, त्यांच्यामधला कॉन्टॅक्ट हा सारखा चेंज करावा लागेल. पण आता हे सारखं चेंज करत राहणं हे काही पॉसिबल नाही आहे. मग हे काय आहे, असं आपल्याला काहीतरी शोधावं लागेल की हे ॲटोमॅटिकली त्यांचा कॉन्टॅक्ट आहे चेंज व्हावा. ब्ल्यूमधून पिंकला यावा, पुन्हा दुसऱ्या रोटेशनला पिंकमधून ब्ल्यूमध्ये जावा, असं काहीतरी तिथे ॲटोमॅटिक असलं पाहिजे. मग त्यासाठी इथे आपण एक अटॅच करतोय, दॅट इज द स्प्लिट रिंग, नॉट द स्लीप रिंग आहे का, स्लीप होते ती स्लीप, इथे स्प्लिट रिंग आहे. ही काय स्प्लिट झाली आहे, मध्ये बघा ब्रेक आपल्याला दिसतोय. इथे एक दोघांचीही एकत्रित अशी स्प्लिट रिंग आहे. मगाच्या ह्याच्यात आपण जी बघितलं होतं तिथे काय होत्या, ह्या दोन रिंग्स होत्या, एक ब्ल्यू आणि तिकडे पाठीमागे पिंक होती, बरोबर आहे. त्या काय स्लीप रिंग, त्या पूर्ण अखंड अशा रिंग्स होत्या. पण इथे काय आहे, इथे बघा थोड्याशा मध्येच त्या ब्रेक झाल्यात आणि त्या दोघांचंही कॉम्बो असं झालेलं आहे, स्प्लिट रिंग इथे तयार झालेली. ही स्प्लिट रिंग काय करणार आहे बघा, आता आपल्याला लक्षात येईल. स्प्लिट रिंग आपण अटॅच केल्यामुळे कुठेही ऑटोमॅटिकली आपल्याला त्याचा कॉन्टॅक्ट जो आहे तो चेंज करताना दिसून येईल. ही रिंग आता रोटेट होईल, रिंग सोबत हे सुद्धा रोटेट होईल. पण कार्बन ब्रशेसच्या कॉन्टॅक्टमध्ये ऑटोमॅटिकली आता हा पिंक जो आहे तो पिंक कंडक्टर जो आहे तो त्याला अटॅच आहे आणि हा ब्ल्यू कंडक्टरला. आता बघूयात आपण ह्याच्यामध्ये कशा प्रकारे ते रोटेशन होत आहे. आता जसं हे रोटेट होईल बघा, आता हे व्हर्टिकल पोझिशनला आलंय, इकडे जेव्हा जाणार तेव्हा चेंज होणार, तर ब्ल्यूला आपल्याला कॉन्टॅक्ट पाहिजे. बघा आता ऑटोमॅटिकली ब्ल्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये आपला कार्बन ब्रश इथे आलेला आहे, ओके. आणि इकडचा जो आहे तो पिंकच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे, म्हणजे कारण त्याच्यामुळे आपली डायरेक्शन जी आहे ती काय आहे, बरोबर आता ब्ल्यू सारखी होणार. पिंक चेंज करतोय, पिंक आतून बाहेरच्या डायरेक्शन आहे, मग इथं डायरेक्शन चेंज होणार त्याच्यामुळे, तर ती होणार नाही. इथे आता हा ब्ल्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये इकडचा कार्बन ब्रश आला, त्याच्यामुळे आपला कॉन्टॅक्ट काय होणार आहे, पुन्हा अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल, ओके. पुन्हा बघा आता तो डाऊनवर्ड जातोय, डाऊनवर्ड गेला. आता काय आहे बघा, ब्ल्यू चेंज करणार आहे, पण आता ब्ल्यू चेंज करतोय पण आपला पिंक पुन्हा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये पहिला कार्बन ब्रश आलेला आहे, म्हणून आपली डायरेक्शन, एक्सटर्नल सर्किटची डायरेक्शन चेंज होणार नाही. लक्षात आहे. म्हणजेच बघा आता हे अशा प्रकारे रोटेट होत राहणार आणि अशा प्रकारच्या रोटेशन तयार झालेले ह्या मोटरला काय, जनरेटरला काय आपण म्हणणार आहोत, DC जनरेटर असं म्हणणार आहोत. दिस इज नथिंग बट द DC जनरेटर. बघा आता इथे बल्ब ग्लो होतोय आणि बल्ब हा एकाच प्रकारे ग्लो होतोय, म्हणजे कारण DC डायरेक्ट करंट येतोय. मग असे आपण मुद्दामच कलर चेंज करत होतो, कारण AC एकदा पिवळ्यातनं एकदा निळ्यातनं एकदा गुलाबीतनं असं आपल्याला वेगवेगळे करंट येत होते, म्हणजे आपण मुद्दाम तो बल्ब वेगवेगळ्या कलरने शो करत. आता हा जो असतो बघा, आता इकडे लक्ष द्या, हा जो इथे आपण पाहणार आहोत की जो चेंज करतोय, स्प्लिट रिंग चेंज करतोय, बरोबर आहे. ह्या पिंकच्या कॉन्टॅक्टमधून आता काय आहे, ब्ल्यूच्या ह्याच्यामुळे, ह्या कटिंगमुळे काय झालं, कम्युटेटरचं काम करतोय, बरोबर आहे. मगाशी आपण स्वतः ते हाताने जॉईन करायचा प्रयत्न करतो, पण तसं नाही. इथे काय आहे, ऑटोमॅटिकली जे होतंय तर ऑटोमॅटिकली जो करणार आहे तो काय आहे, कम्युटेटर. तिथे समजा कोणीही बसलं जो चेंज करतो, इकडचे वायर काढून इकडे लावतोय, तिकडचे इकडे, समजा तुम्ही पण असला तर तुम्ही तिथले कम्युटेटर व्हाल, बरोबर आहे. मग तसंच मी तिथली कम्युटेटर मगाशी दाखवत, तसं आता इथे आपण कोणीही नसून तिथे ऑटोमॅटिकली ह्या स्प्लिट रिंगच्या मार्फत करतोय. मग ह्या स्प्लिट रिंगला कम्युटेटर असं म्हटलं जातं. ह्या स्प्लिट रिंगला का कम्युटेटर म्हणायचं आहे, हा प्रश्न आपल्याला परीक्षेतला विचारला जातो. बिकॉज इट चेंजेस द काय आहे, आपण म्हणू शकतोय चेंजेस द डायरेक्शन ऑफ दॅट इलेक्ट्रिक करंट, किंवा म्हणजे तो कीप इट अप, चेंजेस नाही, डू नॉट चेंजेस द डायरेक्शन ऑफ द एक्सटर्नल सर्किट, दरफोर त्याला आपण कम्युटेटर असं म्हणायचं आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही प्रकारचे सर्किट बघितलेले आहेत, दॅट इज द AC हे जनरेटर अँड द DC जनरेटर, ओके. अशा प्रकारे आपल्याला इथेच ही कन्सेप्ट कंप्लीट झाली आहे. आपला लेसनसुद्धा हा इथे कंप्लीट होतो आहे.
सगळ्यांनी ह्याचं एक्सरसाइज जी आहे ती लर्न करायची आहे आणि लिहून काढायची आहे.